मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नागोठणेजवळील मीरानगर येथील उड्डाणपूल निकृष्ट दर्जाच्या कामामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने प्रशासनाने सर्व वाहतूक सर्व्हिस रोडवरून वळवली आहे। मात्र या सर्व्हिस रोडवर आधीच मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले असताना प्रशासनाने ते बुजवण्यासाठी मलमपट्टी म्हणून माती आणि खडीचा वापर केला। पावसामुळे ही माती वाहून गेल्याने रस्त्यावर चिखल आणि घसरडी खडी पसरली असून रोगापेक्षा इलाज भयंकर अशी म्हणण्याची वेळ आता वाहन चालकांवर आली आहे। मीरानगर उड्डाणपूल निकृष्ट कामामुळे बंद झाल्यामुळे महामार्गावरील अवजड वाहनांसह सर्वच वाहतूक सध्या अरुंद सर्व्हिस रोडवरून सुरू आहे। या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी संबंधित कंत्राटदाराने योग्य डांबरीकरण न करता केवळ माती आणि बारीक खडी टाकली। परंतु गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे माती धुवून गेली आणि रस्त्यावर चिखलाचा थर साचला आहे। तसेच उघडी पडलेली खडी रस्त्यावर पसरल्याने हा मार्ग अत्यंत निसरडा झाला आहे। या चिखलमय रस्त्यावरून गाडी चालवताना वाहन चालकांची विशेषतः दुचाकीस्वारांची मोठी कसरत होत आहे। ब्रेक दाबताच गाड्या घसरून पडत असल्याने दररोज लहान मोठे अपघात घडत आहेत। अचानक लागणाऱ्या ब्रेकमुळे आणि खडीवरून गाड्या घसरल्याने अनेक दुचाकीस्वार रस्त्यावर पडून जखमी होत आहेत। रात्रीच्या वेळी तर हा धोका अधिकच पटीने वाढतो। रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी केलेल्या या निष्काळजी उपायामुळे वाहतूक सुरळीत होण्याऐवजी प्रवाशांचा जीव धोक्यात सापडला आहे। प्रशासनाच्या या अजब आणि बेजबाबदार कारभाराबाबत स्थानिक नागरिक व वाहन चालकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी संबंधित विभागातर्फे सर्व्हिस रोडवरील चिखल व पसरलेली खडी हटवून त्या ठिकाणी डांबरीकरण किंवा योग्य दर्जाचे कॉन्क्रिटीकरण करून रस्ता तात्काळ सुरक्षित करावा अशी आग्रही मागणी प्रवासी व स्थानिकांकडून केली जात आहे। भाई साहब कैसा विकास है? बहुत अच्छा विकास है। विकास आपको पता ही है ना। देखो क्या लग रहा है? ऐसा करो, नितिन गडकरी तो यहाँ बिठाओ, हाँ फिर गाड़ी के अंदर फिर पता चलेगा कि रोड कैसा है कैसा नहीं है। सही बात है। ये तो ऐसे तो बोलने से होता है, ऐसा बना दिया वैसा बना दिया। रोड को तो आपको पता ही है। अभी मैं सुबह से चल रहा हूँ, 150 किलोमीटर नहीं निकला है मेरे से। अच्छा, अब देख लो कितना टाइम लगा। पूरा बॉम्बे का पूरा ऐसी की तैसी हो रखा, पूरा रास्ता पूरा खराब है। ये बात बघा लोकांची काय प्रतिक्रिया आहे, भयानक प्रतिक्रिया आहे। नितीन गडकरी यांनी सांगितलं की गाडीमध्ये बसवा आणि त्यांना फिरवा। फार भयानक परिस्थिती आहे, अशा प्रकारचा विकास आहे अशी लोकांची प्रतिक्रिया आहे। आपण दाखवूया आणखीन लोकांना की कशा पद्धतीने रस्ता चालू आहे। कैसा लग रहा है? बहुत परेशानी होती है भाई, ये- बहुत दिक्कत होती है। ये भारत का विकास है क्या? क्या विकास है? ये विकास है। ये गाड़ी वालों के कैसा लग रहा है अभी? ये तुम लोग बहुत चल रहे हैं गाड़ी रोड पे, कैसा लग रहा है अभी? बहुत ज़्यादा परेशानी है कहाँ से आए सर। आप? हम गुजरात से आ रहे हैं। रास्ता सभी इधर ऐसा ही है। सारा ऐसा हुआ पड़ा है। क्या नितिन गडकरी को क्या आह्वान करोगे? क्या कहें जी उनको, कहना क्या, सारे रोड टूटे हुए हैं, पूरे गुजरात के रोड टूटे हुए हैं। सारे जहाँ से जहाँ तक यहाँ तक सारे रोड ऐसे हुए पड़े हैं। बघा आपण बघतोय की कशी परिस्थिती आहे। हा जो विकास जो आपण म्हटला जातो तो विकास सर्व संपूर्ण देशामध्ये हीच परिस्थिती आहे। अशी या ट्रान्सपोर्टच्या ज्या गाड्या आहेत ह्या इथे ह्या रस्त्यावर चालत आहेत आणि या रस्त्यावर चालताना त्यांना सर्व ठिकाणी संपूर्ण देशामध्ये हीच परिस्थिती पाहायला मिळते। त्याच पद्धतीने नागोठण्यामध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे। काही गाडीवाल्यांची आपण प्रतिक्रिया घेऊया। साहेब कसं काय वाटतं या रस्त्यावर? कसं काय वाटतंय? आता जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्ष बसल्या तिथे, रत्नागिरी जिल्हा परिषदच्या। दुर्दैव आहे की एवढा खर्च टाकून सुद्धा या रस्त्याची जी काय अवघड परिस्थिती आहे। गणपती जवळ आलेत, ब्रिजला आता तडे पडलेत, काय समजत नाही खासदार साहेब काय करतात। या रस्त्याची परिस्थिती आहे, दुर्दैव आहे। चांगला कुठे रस्ता व्हायला पाहिजे अशी सर्वसामान्य लोकांची आणि लोकप्रतिनिधी म्हणून आमची पण अपेक्षा अशीच आहे की चांगलं काहीतरी व्हायला पाहिजे। धन्यवाद। ओके, धन्यवाद। बघा लोकांच्या प्रतिक्रिया कशा पद्धतीने आपण पाहतोय की फार भयानक परिस्थिती आहे। खासदारांकडून अपेक्षा आहे, आमदारांकडून अपेक्षा आहे की निदान आता गणपती येत आहेत, सर्व्हिस रोड तरी व्यवस्थित असले पाहिजे।
प्रथम नागोठण्यामध्ये आपण काही नागरिक आपले अजून प्रतिक्रिया देत आहेत. क्या कह रहे हैं? क्या मराठी है क्या है? हिंदी? हिंदी. ये रास्ते की हालत क्या है? देखो रास्ते का हालत तो बहुत ख़राब है सर। क्या कहोगे? क्या कहूँगा, बस इसको सुधारना चाहिए। नितिन गडकरी से क्या कहोगे? अब नितिन गडकरी तो बोलते हैं मैं बहुत अच्छा काम कर रहा हूँ, लेकिन जगह जगह यही तकलीफ है। हर जगह रोड बनता है डाबर का, कहीं ब्रिज के ऊपर सब खड्डा हो गया है। पूरे ब्रिज पे जितने नए ब्रिज बने हैं एक भी बारिश बर्दाश्त नहीं किया, पूरे खड्डे पूरे जाम, गुजरात से लेके महाराष्ट्र तक। बघा लोकांच्या हे लोक जे आहेत ते ट्रान्सपोर्टच्या गाड्या ज्या आहेत खूप मोठ्या प्रमाणात चालत असतात आणि या लोकांना किती मोठ्या प्रमाणात तकलीफ होत असेल हे त्यांनाच माहिती आहे. खूप त्रासदायक त्यांना त्रास होतो आहे भरपूर ह्या रस्त्यावर चालण्याचं. अगदी त्यांनी गुजरातपासून ते महाराष्ट्रामध्ये हीच अवस्था आहे. हा कसला विकास आहे, कसला विकास आहे, हा तर बकास आहे, अशी परिस्थिती सर्व नागरिकांची प्रतिक्रिया आहे. आपण आणखी काही नागरिकांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करूया. काय सांगाल, ह्या रस्त्याची अशी दुरावस्था आहे, काय सांगाल आपण? काय नाही, फक्त पब्लिकचे हाल आहेत आणि पब्लिककडून फक्त काय म्हणतात त्याला कुठल्या तरी गोष्टीचा कुठपर्यंत अंत बघायचा शासनाने, हे असा प्रकार. हे काय नाही सर, सगळं किती काही केलं तरी कॉन्ट्रॅक्टर बदलणार, दुसरा येणार, तसंच होणार. हे वर्षानुवर्ष असंच चालू आहे. लोकांची प्रतिक्रिया आपण बघतोय, खूप नैराश्यगत प्रतिक्रिया आहे. कारण की फार भयानक अवस्था आहे. आपण बघतोय ह्या रस्त्यावर केवढ्या मोठ्या प्रमाणात हे रस्ते पडलेले आहेत. आपण बघतो इथे खूप मोठ्या प्रमाणात गाडी दाखवा जरा. अशा पद्धतीने आप हिंदी में बात करेंगे? थोड़ा कैसा लग रहा है ये रास्ते पे? ये रास्ता बहुत खराब है, क्या करना चाहिए शासन ने? थोड़ा काम करना अच्छा है, बहुत ध्यान दे रहे बघा लोकांची प्रतिक्रिया काय आहे की हा खूप रस्ता डेंजर आहे, सरकारने काम केलं पाहिजे अशी अपेक्षा आहे. परंतु मोठ्या प्रमाणात आपण बघतोय की हे खड्डे पडत आहेत. फार भयानक परिस्थिती आहे. आपण बघूया आणि आणखीन काही प्रतिक्रिया आपल्याला मिळत आहेत काय? सर आम्ही ह्या रोडाने आता बाजूच्या बिल्डिंगमध्ये राहतो आणि आम्हाला या जायला इथं सारखं पाणी भरून हे मोठमोठे खड्डे झालेत. अजून हे खड्डे जवळजवळ इथं पाऊस भरलेला तेव्हापासूनचा खड्डा आहे, अजून हा परिपूर्ण भरलेला नाही. नमस्कार. नुकताच आपण या मुंबई गोवा हायवे जो आहे याचा जो निकृष्ट दर्जाचा जो काम आहे ते काम आपण सरकारच्या लक्षात आणून दिल्यानंतर इथे आपण बघतोय की जे दिल्लीवरून टीम आली होती, काय बघून गेले मला माहीत नाही, कशा पद्धतीने बघितलं हेही माहीत नाही. परंतु आपण बघतोय हा रस्ता बंद केल्यानंतर, हा ब्रिज बंद केल्यानंतर दोन्ही सर्व्हिस रोड जे आहेत ते सर्व्हिस रोड चांगल्या पद्धतीचे असणं गरजेचं आहे. कारण की मुंबईवरून लोक गोवापर्यंत जाण्यासाठी या रस्त्यावर येत असतात आणि आपण बघतो ह्या सर्व्हिस रोडची अवस्था फार दयनीय अवस्था आहे. आणि अशी अवस्था आता आपण पाहतो की येणाऱ्या काळामध्ये गणपती जवळ येत आहेत आणि हा जो रस्ता आहे हा आणखीन खड्डेमय झालेला आहे आणि या रस्त्याकडे कोणाचंही लक्ष नाही आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आपण या रस्त्याच्या संदर्भात अनेक वेळा आपण खड्डेमय रस्त्याचे या बातम्या दिलेल्या आहेत, परंतु सरकार काही जागे होत नाही आहेत. येण्याचे आयवालेसुद्धा काही जागे होत नाही आहे. दिल्लीची टीम आली, परंतु त्यांनी कशा पद्धतीची सूचना दिल्या आपल्याला काय माहीत नाही आहे. परंतु लवकरात लवकर हे खड्डे भरले पाहिजेत अशी लोकांची अपेक्षा आहे. लोकांच्या फार म्हणजे अगदी तिखट प्रतिक्रिया आहेत. त्या प्रतिक्रिया आपण घेतलेल्या आहेत लोकांच्या. बघूया येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने लवकरच गणपती जवळ येत आहेत, कशा पद्धतीने या रोडचं काम होते आपण पाहणार आहोत. धन्यवाद. जनोदयकरिता नितीन गायकवाड, नागोठणे.